सगळ्याच महिलांना पडणारा हा प्रश्न की तेलकट चिकट झालेला तवा साफ कसा करावा, तर बघा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करेल। हाय हॅलो नमस्कार, मी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर आज आपण रेसिपी नाही बघणार की एक प्रोसिजर आहे ती बघतोय। नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक कढाई जी आहे ती अगदी तेलकट होते, तिचा तेलकटपणा जो आहे तो एकदम घट्ट होतो, तो लवकर निघत नाही। तर आजची जी व्हिडिओ आहे ती अगदी तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा। तर आज आपण नॉनस्टिक पॅन किंवा कढाई कशी साफ करायची ते बघणार आहोत। इथे माझ्याकडे नॉनस्टिक तवा आहे, तो बऱ्यापैकी चिकट झालेला आहे। हा पॅन घेऊन मला जवळपास 5 ते 6 महिने झाले आणि तेव्हापासून हा तवा मी वापरते। कधी घासला तर तो फक्त लिक्विडने घासायचे, पण तो निघण्याऐवजी आज तर खूपच खराब दिसतोय। आतल्या साईडने देखील बऱ्यापैकी तेलकट झालेला आहे। तर बघूया आजच्या ट्रिकने कितपत तो क्लीन होतोय ते। तर सगळ्यात आधी आतली बाजू क्लीन करून घेऊया। त्यासाठी घ्यायचे 2 चमचे बेकिंग सोडा। तर कुठलाही स्क्रॅच न पडता नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियम आणि बऱ्याच गोष्टी क्लीन करतं बेकिंग सोडा। आणि क्लीनिंग म्हटलं की बेकिंग सोडा हे मेन इन्ग्रेडियंट्स मानलं जातं। बेकिंग सोडा आणि व्हिनेगर ही सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आहे क्लीनिंगसाठी। तर इथे 2 चमचे व्हिनेगर घ्यायचे। व्हाईट व्हिनेगर ते कुकिंगसाठी आपण वापरतो ते घ्यायचे। त्यानंतर डिशवॉशर लिक्विड किंवा तुमच्याकडे भांडी घासण्याचं जे लिक्विड असेल ते 1 चमचा घ्यायचे। आता हे ओलसर मिश्रण तयार करण्यासाठी ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते लिक्विड फॉर्ममध्ये तयार करून घ्यायचे। तुमच्याकडे लिक्विड नसेल भांडी घासण्याचं तर डिटर्जंट पावडर घेतली तरीही ते चालणार आहे। तर हे लिक्विड तयार करून घेतल्यानंतर घासण्यासाठी एक स्क्रबर घ्यायचे। स्कॉच ब्राईट असेल तरीही चालेल। तव्याला हे मिश्रण 10 मिनिटं लावून ठेवायचं। नंतर 10 मिनिटं झाली की थोडंसं डिशवॉशर किंवा भांड्याचं लिक्विड हलकंसं टाकून स्क्रब करत घासून घ्यायचंय। एकदम रगडायचं नाहीये, हलक्या हाताने छान घासून घ्यायचंय, नाहीतर त्याचं कोटिंग जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल। आणि नॉनस्टिक म्हटल्यानंतर कोटिंग गेलं की त्याचा रोल तिथे संपतो। जितका तुमचा तवा खराब असेल ना तितकाच वेळ त्याला साफ करायला लागणार आहे। गरजेनुसार घासणी चेंज करायची जेणेकरून तवा लवकर साफ होईल। तारेची घासणी तव्याच्या आतल्या बाजूला अजिबात लावायची नाही, त्यामुळे तव्याला स्क्रॅच पडतात, त्याचं कोटिंग निघतं। बराच वेळ घासल्यानंतर आतली बाजू क्लीन झालेली दिसते। तर आता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आतली बाजू तर झाली, आता मागची बाजू साफ करून घेऊया। मागील बाजू बऱ्यापैकी खराब आहे। आता ही सर्व तेलाचं जे चिकट आहे हाय फ्लेमवरती काही केलं की हे असं होतं। तर मागील बाजू देखील बेकिंग सोड्याच्या पेस्टने थोडीफार क्लीन करून घेऊया। मागील बाजू खूप हार्ड आहे घासण्यासाठी, तर त्यासाठी एकदम स्ट्रॉंग असा लिक्विड आपल्याला लागणार आहे। तर मग मी घेतलंय इथे टॉयलेट क्लीनर, म्हणजेच मी इथे हार्पिक घेतलेला आहे। तर हे खास किचनसाठी यूज होतो। मी हे बाजूला ठेवते, तुम्ही पण घेताना वेगळा हार्पिक घ्यायचा खास प्लॅन क्लिनिंगसाठी। हार्पिक हे स्ट्रॉंग ॲसिडिक आहे। हे यूज करताना शक्यतो ग्लोव्जचा वापर नक्की करावा, किंवा ग्लोव्ज नसेल तर हात एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे जेव्हा तुम्ही पॅन क्लिनिंग करतात हार्पिकने। तर हार्पिक मागच्या साईडने लावून घ्यायचे। लावल्यानंतर फक्त 10 ते 12 मिनिटं हे असंच ठेवायचं। ते ब्रशच्या साह्याने किंवा एखादा फोमचा तुकडा असेल तर त्याच्या साह्याने सगळीकडे पसरवून घ्यायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की हार्पिक लावलं की खाली कुठलंही भांडं ठेवू नका। हार्पिक खूप ॲसिडिक असल्याने भांड्याची ग्लेज पूर्ण निघून जाते। तर इथे मी थोडा वेळ हार्पिक लावण्यासाठी खाली परात ठेवलेली होती, पण हार्पिक थोडंफार त्यामध्ये पडलं आणि हे बघा पूर्ण ग्लेज गेलेली आहे परातीची। तर बरोबर 10 ते 12 मिनिटांनंतर आपल्याला हे पॅन खालच्या साईडचा घासून घ्यायचा आहे। जिथे स्क्रब पोचणार नाही अशा ठिकाणी ब्रशचा वापर तुम्ही करायचा आहे। आणि स्टीलची जागा जी दिसते तिथे तारेची घासणी वापरायची आहे। हे बघा ब्रशने इथे काळं पाणी बऱ्यापैकी निघतंय। तर अशा पद्धतीने सर्व घासून घ्यायचं आहे। तव्याचा स्टील कोटेड जो भाग आहे तो बऱ्यापैकी क्लीन झालाय, पण साईडचा तेलकटपणा तसाच आहे। तर त्यासाठी काय करायचंय ते आपण बघूया। तर एका परातीत गरम पाणी टाकायचे, हा तवा बुडेल इतकं पाणी घ्यायचंय।
गरम पाण्याने तव्याचा जो चिकटपणा आहे तो कमी होण्यास नक्कीच मदत होईल। तर आता तवा किंवा तुम्हाला जे भांडं क्लीन करायचं आहे ना ते पाण्यात बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यात हे 10 मिनिटं ठेवायचं। तर आता तव्याच्या साईडने तेलकट बाजू क्लीन करण्यासाठी 2 चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे, 1 लिंबू घ्यायचं आणि 2 चमचे मीठ, त्याचबरोबर 2 चमचे व्हिनेगर आणि 2 चमचे डिटर्जंट पावडर घ्यायची आहे। सुरुवातीला तव्याच्या तेलकट बाजूवरती सोडा, मीठ व त्यानंतर व्हिनेगर लावून ठेवायचं आहे, जरा वेळ ठेवायचं आहे। हे क्लिनिंगसाठी एकदम इझी मेथड आहे। हे क्लिनिंग जरी दिसायला सोपं वाटत असलं तरीही खूप जास्त वेळ लागतो। आता हा तवा बराच खराब झालेला आहे त्यामुळे वेळ तर लागणार आहे। तवा खराब झाल्यानंतर किंवा पॅन खराब झाल्यानंतर तुम्ही जितका लवकर तो घासाल तितक्याच लवकर तो क्लीन पण होईल आणि सर्वीकडनं क्लीन होईल। तर त्याचे जे डाग आहे ते एकदम कायमचे राहणार नाहीत। त्यामुळे शक्यतो जेव्हा तुम्ही यूज कराल त्याचा 1 ते 2 दिवसात तुम्ही तो क्लीन करायचा आहे, म्हणजे तो इझिली निघेल आणि जास्त वेळही तुमचा जाणार नाही त्यामध्ये। तर आता एका स्क्रबरवरती सोडा, डिटर्जंट व मीठ घेऊन सर्व व्यवस्थित घासून घ्यायचे। सो हा घासून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी लगेच किंवा 1-2 दिवसात जो खराब झालेला आहे तो फ्राईंग पॅन कसा क्लीन करायचा किंवा तो किती वेळात क्लीन होतो। तर त्यावर देखील डाग आहे तेही अशाच प्रकारे क्लीन करून घेऊया, म्हणजे तुम्हाला कळेल की जास्त खराब किंवा जास्त दिवस ठेवलेला तवा त्याच अवस्थेत कितपत तो क्लीन होऊ शकतो। आणि तुम्ही यावरती हार्पिक लावणार असाल तर जास्त वेळ ठेवण्याची देखील गरज नाही आहे। तर तुमच्याकडे देखील अशाच काही टिप्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, नक्कीच मी ते ट्राय करून बघेन। आणि हो, तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की फॉलो करा। तर हे बघा, दोन्ही पॅनमध्ये बराच इथे फरक दिसतोय आणि हा जो फ्राईंग पॅन आहे ना तो बराच लवकर आपला क्लीन झालेला आहे। फ्राईंग पॅन तर एकदम नवीन दिसतोय, पण सुरुवातीला आपण जो तवा घासलाय त्याच्यावरचे हे डाग बऱ्यापैकी तसेच आहेत, ते निघाले नाही आहेत। त्यामुळे शक्यतो जेव्हा आपण त्याचा वापर करू तेव्हा लगेच तो 1 ते 2 दिवसात घासावा, म्हणजे तोही फ्राईंग पॅन सारखा नवाच दिसेल। आणि ही जी ट्रिक आहे ती नक्कीच काम करते, फक्त डिपेंड आहे की तुमचा तवा किती खराब झालेला आहे आणि तुम्ही तो कितपत घासलेला आहे। तर नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।